खरी गद्दारी कुणी केली? आम्ही नाही केली. खरी गद्दारी वंदनीय बाळासाहेबांचा आणि मोदी साहेबांचा फोटो टाकून आम्ही मतं मागितली आणि मग काँग्रेसबरोबर आम्ही गेलो. ही खरी गद्दारी आहे. हे मतदारांशी केलेली गद्दारी आहे. उमेदवारी देणं आणि त्याला निवडून आणणं ह्याच्यामध्ये जर कसब कोणाचं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. मातोश्रीचा उल्लेख केला तर तिथं तिकीट वाटप कसं व्हायचं हे कोणालाच कळायचं नाही. जर सकाळी एखाद्याला उमेदवारी दिलेली असायची तर संध्याकाळी त्याचा एबी फॉर्म परत ताब्यात घेतला जायचा. खरंच ही योजना तितकी महिलांपर्यंत पोहोचली आणि त्याचं कुठंतरी एक तुमच्या पाठीमागं पाठबळ उभं राहण्यामध्ये मदत होईल असं वाटतं. म्हणजे ती शिवसेना काँग्रेसमध्येच झाली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणण्याचा शब्दप्रयोग देखील विसरले होते. म्हणजे हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही, त्या इन्स्ट्रक्शन काँग्रेसकडनं होत्या. ज्या पद्धतीनं रोहित पवारांनी स्ट्रॅटेजी ठरवून स्वतः आता NCP ताब्यात घेणार आहे अशा आविर्भावात ते चालले होते आणि त्याला ब्रेक जयंत पाटील साहेबांनी लावला, तो फार मोठा NCPचा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळं पहिलं महाराष्ट्राला याचं उत्तर द्या, सचिन वाजे कोण? सचिन वाजेने जी हत्या केली ती कशासाठी केली? त्यानं अंबानीच्या घराखाली जी स्फोटकं ठेवली ती का ठेवली? ह्याचं उत्तर कधीच आलेलं नाही. BDP, दुसरा वेदांता फॉस्कॉन, एअरबस आणि नागपूरचा एक प्रकल्प, ह्याच्यातला कुठेही प्रकल्प गेलेला नाही. ह्याची मी श्वेतपत्रिका काढली विधानसभेमध्ये, व्हाईट पेपर काढला, पण कोणाचंही धाडस विधानसभेमध्ये त्याला क्रॉस करण्याचं झालं नाही. उभाटाच्या कुठच्याही नेत्यांमध्ये धमक नाही की हा आम्हाला मुस्लिम समाजानं मतदान केलं सांगायचं. राज्यामध्ये विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये मतदान पार पडेल आणि कोणाचं सरकार येणार याचा निकाल सुद्धा आपल्याला कळेल. पण याच सगळ्या अनुषंगाने विधानसभेची सध्याची तयारी कशी सुरू आहे? राज्यामध्ये सत्तेत असलेल्या पक्षात असलेले नेते, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत सर आज माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे बोलबिडूमध्ये. आपण आता बघतोय की आता जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. खरं तर आता असं म्हणायला पाहिजे की विधानसभा मतदारसंघात आता जायला सुरुवात झालेली आहे. जागा वाटपामध्ये आम्ही बघितलं की सुरुवातीला असं म्हटलं गेलं की कोण मोठा भाऊ, कोण छोटा भाऊ, पण त्याच्यानंतर अगदी हळूहळू सगळं टप्प्याटप्प्याने पार पडत गेलं. तुमच्या पक्षाच्या वाट्याला साधारण 81 जागा आलेल्या आहेत. तर या जागा वाटपावर एकतर तुम्ही शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणून समाधानी आहात का? आणि कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखण्यात आली विधानसभेला? या निवडणुकीला एक आपल्याला जाणवलं असेल की लोकसभेला जे तिकीट वाटपाला उशीर झाला ती आम्ही दक्षता घेतली आणि 80 जागा ह्या देखील सन्मानपूर्वक जागा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी, देवेंद्रजींनी आम्हाला दिलेल्या आहेत. कारण लहान भाऊ मोठा भाऊ याच्यापेक्षा आम्हाला देखील माहिती आहे की पक्ष महाराष्ट्रामध्ये मोठा कुठचा आहे, त्याच्यानंतरचा 2 नंबरचा पक्ष कुठचा आहे, 3 नंबरचा कुठचा पक्ष आहे. त्याच्यामुळं अशा आसुरी मागण्या करून देखील काही उपयोगाच्या अलायन्समध्ये नाही, त्याची जाणीव एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि ते परिपक्व राजकारणी आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं जर असेल तर एकनाथ शिंदे साहेबांसारखा संयमी आणि भावनिक मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रानं बघितलेला नाही. परंतु ही स्ट्रॅटेजी करत असताना एक मात्र आम्ही निर्णय घेतलेला होता की लोकसभेला जे काही उशीर झाला किंवा त्याच्यामुळं जागांवर काही परिणाम झाले ते होऊ नये म्हणून 15 दिवस अगोदरपासूनच आमची चर्चा सुरू झाली आणि महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही, मी हे अनेक वेळा सांगितलेलं होतं. म्हणूनच त्यांच्या अगोदर आमचे उमेदवार जाहीर झाले आणि हे उमेदवार जाहीर असताना आम्ही असं बघितलं नाही की तो कुठच्या पक्षाचा आहे, आमच्या पक्षाचा आहे की BJPचा आहे की NCP अजित पवारांचा आहे. ज्या मतदारसंघातनं जो निवडून येईल त्याला ह्या तिघांनी मिळून उमेदवारी दिलेली आहे. RPI देखील आमच्यामध्ये सामील झालेला आहे. सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबर आहेत आणि मला खात्रीलायक आपल्याला सांगायचं आहे, आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की जो फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले होते, आम्ही कमी पडलो होतो. पण त्या फेक नरेटिव्हवर आरूढ होऊन त्यांना ही पण निवडणूक करायची होती. परंतु त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघितल्यानंतर ते त्याच्यामध्ये फेल्युअर आहेत. मला खात्रीलायक सांगायचं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये अजून 35 दिवसानं या महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार आलेलं असेल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल. पण आता ह्याच्यामध्ये एक पॅटर्न आम्हाला असा बघायला मिळाला की अनेक भाजपचे जे नेते आहेत किंवा भाजपचे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी शिवसेना शिंदे गटात पाठवण्यात आलं किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवण्यात आलं. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण तर निलेश राणेंचं आहे की ज्यांचे वडील खासदार आहेत, ज्यांचे बंधू सध्या भाजपचे आमदार आहेत, पण त्यांचं पुनर्वसन जे आहे ते शिवसेना तुमच्या पक्षामध्ये करण्यात आलं आणि त्यांना तिकीट मिळालं. तर हे जे आहे हे एक प्रकारचं बॅलन्सिंग करणं की उमेदवारही कुठला नाराज होऊ द्यायचा नाही, बंडखोरी होऊ द्यायची नाही आणि त्याला तिन्ही पक्षांमध्ये प्लेस करायचं. तर ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने वर्कआउट करण्यात आली? नाही, आपण ज्याचा शब्दप्रयोग केला ते बरोबर, ही स्ट्रॅटेजी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलेशजी राणेंना जबरदस्तीनं शिवसेनेमध्ये कोणी आणलेलं नाही. बरं. त्या मतदारसंघामध्ये निलेश राणेंचं प्राबल्य होतं, आहे. स्वतःच्या वडिलांना खासदारकीला त्यांनी तिथनं 27,000चं मताधिक्य दिलेलं आहे, परंतु ती जागा आमच्या बाजूला आली. आणि एखादा उमेदवार जर निवडून येणारा आम्हाला मिळत असेल
आणि तिथं आमचा उमेदवार विजयी होत असेल, तर ती ॲडजस्टमेंट करायला काही हरकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, की सन्मानपूर्वक त्यांना आम्ही पक्षामध्ये घेतलं. स्वतः एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या प्रवेशासाठी गेले होते. मी देखील उपस्थित होतो. आणि तुम्ही बघितलं असेल, की भाजपाचे नेते नारायणराव राणे देखील त्या प्रवेशाला उपस्थित होते आणि नितेशजी देखील होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं, की कुटुंबातनं निलेशजी राणे शिवसेनेमध्ये आले, याचा अर्थ बाकी काही गोष्टी घडलेल्या नाहीत. एक सन्मानपूर्वक ते शिवसेनेमध्ये आले. त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि जर एखादा उमेदवार निवडून येणारा असेल आणि तो जर आमच्या पक्षामध्ये येत असेल, तर त्याला उमेदवारी देणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही, की बी-जे-पीतनं जबरदस्तीनं आम्ही कोणी घेतले किंवा ॲडजस्टमेंट केली. ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग होतं. हं. मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे वारंवार ह्या तिकीट वाटपासाठी बसलेले होते आणि कुठच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार आहे, हे त्यांनी परफेक्ट ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच निलेश राणेंना आम्ही उमेदवारी दिली. आता ह्या सगळ्यामध्ये जर आपण तुमचा राजकीय इतिहास बघायचा तर तुम्ही दोन दोन मी आता असं म्हणेन की 3 पक्षांमध्ये खरं तर तसं काम केलेलं बघायला मिळतंय. मग तुम्ही राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा एक धाटणी बघितली आहे की त्यांची काम करण्याची पद्धत किंवा जागा वाटपामध्ये त्यांची भूमिका आघाडीत असताना. तुम्ही मातोश्री कशा पद्धतीनं जागा वाटपामध्ये भूमिका निभावते ते सुद्धा बघितलेलं आहे आणि आता एकनाथ शिंदे कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजिकली वर्कआउट करतात. तर तुम्हाला काय फरक दिसतो या सगळ्यामध्ये आणि कोणाची हे जागा वाटपाचं गणित सोडवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला भावली आतापर्यंत? एकतर 100% सांगितलं पाहिजे, की अ, उमेदवारी देणं आणि त्याला निवडून आणणं, ह्याच्यामध्ये जर कसब कोणाचं असेल, तर ते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. बरं. तुम्ही लोकसभेला देखील उशिरा होऊन देखील स्ट्राईक रेट बघितला. सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा धनुष्यबाणाचा होता. मी नक्कीच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही एन-सी-पीमधनं केली, पवारसाहेबांकडनं केली. परंतु तिकीट वाटपामध्ये मला असं वाटतं, की ॲग्रेसिव्हली उमेदवारी देण्याची पद्धत आणि त्या उमेदवाराला ताकद देण्याची पद्धत ही फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. स्वतः ते ठाण मांडून बसतात. स्वतः ते उमेदवाराकडे जातात. स्वतः त्या उमेदवाराची स्ट्रॅटेजी ठरवतात. स्वतः उमेदवारासाठी अक्षरशः म्हणजे मी बघितलेलं आहे, खासदारकीला जे नेते आहेत त्यांच्या घरी जातात आणि त्या जो उमेदवार आहे त्याला प्रचंड भावनिक आधार देखील देतात. त्याला आपण मॉरल सपोर्ट म्हणतो, तो देतात. आणि मला असं वाटतं, की ही जी स्ट्रॅटेजी आहे, की मॉरल सपोर्ट देण्याची, स्वतः भावनिक होऊन उमेदवारासाठी काम करण्याची, ही फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. बी-जे-पीमध्ये देवेंद्रजींकडे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की तिकीट वाटपामध्ये देखील त्यांनी अतिशय भौगोलिक परिस्थितीचा, मतदानाचा विचार करूनच तिकीट वाटप केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ते झटतात. नेता म्हणून आपला एखादा सहकारी जर विधानसभेला उभा आहे, तर तो देखील आपल्याबरोबर विधानसभेमध्ये आला पाहिजे, ही काही लोकांची भूमिका असते. आता तुम्ही मातोश्रीचा उल्लेख केला, तर तिथं तिकीट वाटप कसं व्हायचं हे कोणालाच कळायचं नाही. जर सकाळी एखाद्याला उमेदवारी दिलेली असायची, तर संध्याकाळी त्याचा एबी फॉर्म परत ताब्यात घेतला जायचा. तर मला असं वाटतं, की त्यांची जी तिकीट वाटपाची प्रक्रिया आहे, ही फार हिडन आहे. त्याच्यामुळे ती कोणालाच कळलेली नाही. बरं. त्याच्यामुळे तो उमेदवार कुठचा असेल, काय असेल, कसा असेल, कुठून आलेला असेल आणि त्याची ताकद काय असेल, तो निवडून येऊ शकेल की नाही, ह्याच्यापेक्षा बाकीचे क्रायटेरिया त्याच्यामध्ये फार मोठे लावले जायचे आणि मला त्याच्यावर काही जायचं नाही. पण तिकीट वाटप, स्ट्रॅटेजी आणि मतदानाचा आवाका जो आहे, हे जर समजून घेण्याची ताकद कोणाकडे असेल, तर ती महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, देवेंद्रजींकडे आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ताकद जर बघितली तर अजितदादांकडे आहे. त्याच्यामुळे एवढं सगळं पोटेन्शियल आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्ही ठामपणानं सांगतो, की महायुतीचीच सरकार पुन्हा एकदा येणार आहे आणि ह्यांचे सगळे मनसुबे जे आहेत ते धुळीला मिळणार आहेत. याच्यामध्ये तुम्ही म्हणालात, की एखाद्या आपल्या व्यक्तीला तिकीट देणं, त्याला निवडून आणणं ही जबाबदारी शिंदे निभावतात. पण आता आपण जर शिंदेचा सगळा पॅटर्न बघितला तर जवळपास ज्यांना संधी मिळाली नाही लोकसभेला, त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न झाला. मग हेमंत पाटील असतील, भावना गवळी असतील, सगळ्यांना कुठं ना कुठं प्लेस केलं गेलं. पण फक्त एकाच आमदाराचं तिकीट आता कापण्यात आलं, ज्याच्यावरून खरं तर राज्यभरामध्ये चर्चा झाल्या, ते म्हणजे श्रीनिवास वनगा. तर त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलेलं होतं आणि त्यांची समजूत कशी घालण्यात आली? नाही, त्याचा साक्षीदार मी आहे. बरं. पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब हे कमिटमेंटला पक्के आहेत. कशामुळं भावनाताईंचं तिकीट कट झालं, कशामुळं हेमंत पाटलांचं झालं किंवा कशामुळं कृपाल तुमाणेंचं झालं, हा विचार न करता त्यांना जो शब्द दिला होता, की तुम्हाला मी सभागृहामध्ये लोकसभेच्या जरी नसले तरी विधानसभेच्या पाठवणार किंवा विधान परिषदेच्या पाठवणार, त्यांनी पाठवलं. हो. वनगांच्या बाबतीमध्ये ज्यावेळी राजेंद्र गावितांना तिकीट देण्यात आलं, त्यावेळी अगोदरपासून त्यांना सांगितलेलं होतं, की मतदारसंघामध्ये काम करा. पण ठीक आहे, तरी देखील साहेबांनी सांगितलं ना, श्रीनिवास वनगा यांना जरी विधानसभेचं तिकीट दिलेलं नसलं, तरी त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे, श्रीकांतजींनी दिलेला आहे आणि ते किती कमिटमेंटला पक्के आहेत हे तुम्ही 2 महिन्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा अक्षरशः प्रमाण असतो. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमच्या आमदारांपर्यंत असतो, मंत्र्यांपर्यंत असतो
आणि म्हणून वनगाने विश्वास ठेवला पाहिजे. त्यांचं पुनर्वसन नक्की होईल, ही मला पूर्ण खात्री आहे. पण बघा ना, याच्यामध्ये कसं भडकाबडकी केली जाते. तिथं ताबडतोब उभाटाचे जिल्हाप्रमुख गेले, त्यांना जाऊन भेटले. मग अन्य चॅनलच्या माध्यमातून बातम्या आल्या. माझे देखील वनगा अतिशय जवळचे मित्र आहेत. आपल्या माध्यमातून त्यांना मला सांगायचं आहे, की शब्द जो दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी, तो पूर्ण करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंमध्येच आहे. त्याच्यामुळे ते त्यांचे सहकारी आहेत, आमचे सहकारी आहेत. तर त्यांनी वेगळा विचार न करता ह्या सगळ्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे आणि प्रवाहाबरोबर राहिलं पाहिजे. आता आपण जर बघितलं तर लोकसभेला तुमचा जो सामना होता तो साधारणतः 13 जागांवरती होता. त्याच्यामध्ये तुमचा स्ट्राईक रेट हा चांगला राहिला. 7 जागा तुम्ही जिंकल्या. आता मला वाटतं जवळपास 50 अशा जागा आहेत जिथं आम्हाला शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत बघायला मिळणार आहे. तर आत्ता हे जे सामने असणार आहेत, म्हणजे आम्ही जर शरद पवार विरुद्ध अजित पवार बघितलं तरी त्या सामन्यांची संख्या कमी आहे. पण इथं तुमचं थेट 1 ऑन 1 फाईट असणार आहे ती उद्धव ठाकरेंच्याच उमेदवारांशी. तर त्या एकीकडं गद्दार किंवा खोक्यांचं नरेटिव्ह त्यांच्यामार्फत चालवलं जातं. म्हणजे सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या भाषणांमध्ये सुद्धा त्याचाच उल्लेख होत असतो. तर या नरेटिव्हला कसा छेद दिला जाणार आहे विधानसभेला आणि काय ठाकरेंच्या उमेदवारांच्या समोर स्ट्रॅटेजी असेल? नाही, नाही, हा नरेटिव्ह नाही, हे एखाद्याची बदनामी करण्याची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही बघा, आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून आत्तापर्यंत 2-4च शब्दप्रयोग होतात. गद्दार, त्याच्यानंतर पाठीत खंजीर खुपसला, गद्दारांची औलाद, हे सगळे शब्दप्रयोग जे 12, 13, 15 वर्ष आपण कायम ऐकतो ते आमच्यासाठी वापरले जातात. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा आवाका जनतेला कळला, त्यावेळी स्ट्राईक रेट वाढला ना. जर वेळेमध्ये तिकीट वाटप झालं असतं, वेळेमध्ये खासदारकीच्या सगळ्या स्ट्रॅटेजी ठरल्या असत्या, तर मी आज आपल्याला रेकॉर्डवर सांगतो, की आहे त्याच्यापेक्षा 1.5पट स्ट्राईक रेट आमचा राहिला असता. पण ठीक आहे, विधानसभेला ते आम्ही करून दाखवू. एकतर असं आहे, की मशाल विरुद्ध धनुष्यबाणाची लढाई आहे. हा धनुष्यबाण कुठं होता? तर काँग्रेसवाल्यांकडे होता. आमचा मुद्दा काय होता, की काँग्रेसबरोबर जाऊ नये, काँग्रेसच्या विचारधारेला स्वीकारू नये. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलल्यानंतर शिवाजी पार्कवर जोडे मारले होते, पण ते स्वतःचे काढून मारले होते. अशा वंदनीय बाळासाहेबांच्या सुपुत्रानं काँग्रेसबरोबर जाऊ नये, कारण त्याला अजून एक पार्श्वभूमी होती, की काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ ज्यावेळी येईल, त्यावेळी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन, ही स्टेटमेंट वंदनीय बाळासाहेबांची होती. आणि हेच आम्ही सांगत होतो. मध्ये करोना आलं म्हणून आम्ही जास्त कोणावर बर्डन आणू शकलो नाही. पण ज्यावेळी ऐकायलाच कोण तयार नाही, म्हणजे ती शिवसेना काँग्रेसमयच झाली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणण्याचा शब्दप्रयोग देखील विसरले होते. म्हणजे हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही, ह्या इन्स्ट्रक्शन काँग्रेसकडनं होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा 2019ला नरेंद्र मोदी साहेबांचा आणि वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकून आम्ही मतं मागितली. काँग्रेसच्या विरोधामध्ये मतं मागितली. सोनिया गांधींचा उल्लेख इटलीची बाई असा पण काही भाषणांमध्ये झाला. राहुल गांधींना काही लोकांनी पप्पू म्हणून हिणवलं आणि त्याच्यानंतर अचानक 15 दिवसात काहीतरी चक्र फिरली आणि जे एकनाथ शिंदेसाहेब आमचे सगळ्यांचे मुख्यमंत्री महायुती म्हणून होणार होते, ते अचानक स्वतः पक्षप्रमुख झाले. आता पक्षप्रमुख झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला, की ठीक आहे, पक्षप्रमुख आहेत. 6 महिन्याने त्याच्यामध्ये बदल होईल, 1 वर्षानं बदल होईल आणि तो काहीही बदल झाला नाही. यासाठीच एकनाथ शिंदेसाहेबांना उठाव करावा लागला. खरी गद्दारी कुणी केली? आम्ही नाही केली. खरी गद्दारी वंदनीय बाळासाहेबांचा आणि मोदी साहेबांचा फोटो टाकून आम्ही मतं मागितली आणि मग काँग्रेसबरोबर आम्ही गेलो. ही खरी गद्दारी आहे. हे मतदारांशी केलेली गद्दारी आहे. आणि त्याच्यामुळे ठीक आहे, हे शब्दप्रयोग फार चांगले वाटतात, लोकं हसतात, टाळ्या मारतात. पण त्याचं मतामध्ये रूपांतर झालं पाहिजे ना. ते काही त्यांचं मतामध्ये रूपांतर झालेलं नाही आणि विधानसभेमध्ये देखील होणार नाही. याच्यामध्ये आपण बघितलं तर कुठंतरी उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे असं एक वातावरण होतं. पण ते आकड्यांमध्ये दिसलं नाही जसं तुम्ही म्हणालात. पण याच्या उलट शरद पवारांचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहिलेला आपल्याला बघायला मिळाला. तर या दोघांच्या कार्यशैलीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो, की ज्या पद्धतीनं पवारांनी एक स्वतःचं वातावरण तितक्या प्रमाणात नसताना सुद्धा इतके खासदार निवडून आणले होते? नाही, शरद पवार साहेबांच्या म्हणजे कार्यप्रणाली बद्दल तर म्हणजे शंका घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. 80 क्रॉस केल्यानंतर सुद्धा त्या ज्या पद्धतीने फिरतायत, त्याचा आदर्श मला असं वाटतं, की पॉलिटिकल व्ह्यूज सगळे बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. परंतु हे सगळं करताना मी जिथे 20 वर्ष वावरलेलो आहे, खालची फळी जी आहे, ती कशी पुढं जायला देत नाही, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवारांमधला जो शीतयुद्ध आहे किंवा वाद, मी असं म्हणणार नाही, कारण मी वाद म्हटल्यानंतर उद्या परत पत्रकार परिषद होईल. पण जे काही शीतयुद्ध चालू आहे,
ज्या पद्धतीनं रोहित पवारांनी स्ट्रॅटेजी ठरवून हम्म. स्वतः आता NCP ताब्यात घेणार आहे अशा आविर्भावात ते चालले होते आणि त्याला ब्रेक जयंत पाटील साहेबांनी लावला, तो फार मोठा NCPचा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धवजींच्या निमित्तानं पवारसाहेबांचं फिरणं हे फारच जास्त आहे, त्याच्याबद्दल कोण नाकारू शकत नाही. परंतु ह्या सगळ्या ज्या स्ट्रॅटेजी बनवायच्या आहेत किंवा स्ट्रॅटेजी करायच्या आहेत, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन केल्या पाहिजेत. आता उभाठामध्ये काम करत असताना किंवा आम्ही त्यावेळी शिवसेनेमध्ये काम करत असताना आम्हाला सगळ्यांना जर बोलवलं असतं, शिंदेसाहेब आमचं नेतृत्व करत होते, त्यांना जर बोलवलं असतं आणि काही गोष्टी जर सांगितल्या असत्या, तर मला असं वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. परंतु शिंदेसाहेबांच्या बाबतीमध्ये जे काही भाषण करण्यात आलं होतं, म्हणजे त्याचा शब्दप्रयोग मी देखील करणं योग्य आहे, की गद्दार हा शब्द मी समजू शकतो, पण आईचं दूध विकणारा गद्दार आहे, असं आहे, तसं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिलेली होती, म्हणजे बाहेर बसवून ठेवलं होतं, हा अपमान कोणीही स्वाभिमानी शिवसैनिक सहन करणार नाही. कारण वंदनीय बाळासाहेबांचीच ही शिकवण आहे. कुणीही जरी अन्याय केला तर त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे. दिघे ती शिकवण आहे. त्याच्यामुळे तो पर्याय आम्ही निवडला. पण तो पर्याय निवडल्यामुळंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी योजना 2,30,00,000 महाराष्ट्रातल्या महिलांना मिळाली, हे देखील नाकारता येणार नाही. या योजनांचा किती परिणाम पडेल ग्राउंडवर असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही मतदारसंघामध्ये जात असाल अनेक नेत्यांच्या किंवा तुमच्या आमदारांच्या, तर खरंच ही योजना तितकी महिलांपर्यंत पोहोचली आणि त्याचं कुठंतरी एक तुमच्या पाठीमागं पाठबळ उभं राहण्यामध्ये मदत होईल असं वाटतं? तर ही योजना तर गेम चेंजर योजना आहे. म्हणजे मी आता ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो. ग्रामीण भागातनं विधानसभेला मी उभा राहतो. वाड्या-वस्त्यांवर जातो. काल परवाचं उदाहरण जर बघितलं, पण कालचंच सणाच्या दिवशी काही माझे दौरे होते. तिथं महिला भगिनींनी सांगितलं, की आम्हाला घरात कुणी जरी सांगितलं, कुठं मतदान करा, तरी आम्ही ज्या ठिकाणी धनुष्यबाणाचा उमेदवार आहे, तिथं धनुष्यबाणाला मतदान करणार. जिथं कमळाचा उमेदवार आहे, तिथं आम्ही कमळाला मतदान करणार. जिथं घड्याळाचा उमेदवार आहे, तिथं घड्याळाचा उमेदवार मिळणार. त्याच्यामुळे आम्हाला आउटपुट मिळतोय ना. आणि ही राजकारणासाठी आणलेली योजना नाही. आचारसंहितेच्या अगोदर आमच्या तिन्ही नेत्यांनी सांगितलं, हं. की ही योजना कदापिही बंद होणार नाही. कारण काँग्रेसच्या काही नेते मंडळींनी ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात काही लोकांना पाठवलं होतं. पण ही योजना काही बंद होणार नाही. उलट ही योजना अशीच आम्ही सरकार आल्यानंतर चालू ठेवू आणि महिलांना आहे त्याच्यापेक्षा जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करू, ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे ज्या योजना तरुणांसाठी केल्या आहेत, बुजुर्गांसाठी केल्या आहेत, महिलांना 50% तिकीट माफ केलं आहे, 75 वर्षाच्या वरील वरिष्ठांना आम्ही पूर्ण तिकीट मोफत केलेलं आहे. या सगळ्या योजना ग्रामीण भागातल्या, शहरातल्या जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणूनच काही लोकांना पोटसू उठतो. जे स्वतः काही करू शकले नाहीत, फेसबुक लाईव्हपेक्षा जास्त काही होऊ शकलं नाही. त्यांना हे सगळं अप्रूप आहे ना, ह्या योजना कशा होतात. आता 46,000 कोटीची तरतूद जर बजेटमध्ये केलेली आहे, हं. तर दुसऱ्या स्कीम बाजूला होण्याचे काही प्रश्नच नाही. DPCच्या योजना संपण्याचा काही प्रश्न येत नाही. मी देखील 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. सगळ्या DPCच्या नियोजन मंडळाच्या योजना चालू आहेत. 200, 200, 300, 300 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे मगाशी जो आपण शब्दप्रयोग केला, की फेक नरेटिव्ह ही एक फॅशन झालेली आहे. खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं. पण आम्ही दुर्दैवानं काय केलं, की आम्हाला असं वाटलं, की हा फेक नरेटिव्ह जो आहे तो सेट होणार नाही. हं. आमची लोकं ऐकतील. पण तो इतका त्याने भिनवलेला होता आणि तो अनुभव घेतलाय ना आम्ही. त्याच्यामुळे विधानसभेला आता फेक नरेटिव्ह नाही. आता जो नरेटिव्ह असेल तो खरा असेल आणि तो महायुतीचा असेल. या सगळ्यामध्ये तुमच्यावरती पण मधल्या काळात बरेच आरोप झाले उद्योगमंत्री म्हणून, की महाराष्ट्रातनं ज्या पद्धतीने उद्योगधंदे बाहेर गेले गुजरातला, त्याच्यावरून की कुठेतरी गुजरात धार्जिनं राजकारण जे आहे ते महायुतीचं सरकार करते आणि इथं उद्योगधंदे येत नाहीयेत, रोजगार निर्मिती होत नाहीये म्हणून. तर नेमकं तुमच्या या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने उद्योगधंदे महाराष्ट्रात आले आणि जरी बाहेर उद्योग गेले असले तरी इथं काय निर्मिती झाली नक्की? नाही थोडंफार मी बाहेर उद्योगधंदे गेले असले ह्याच्यावरच माझा आक्षेप आहे. एकही उद्योगधंदा बाहेर गेलेला नाही. परवा मी एका मुलाखतीमध्ये बघितलं, की असं सांगण्यात आलं, की 6.5 लाख हं. कोटीचे प्रकल्प मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात आले. हा तर जगातला फार मोठा विनोद होता. म्हणजे एकतर 2 वर्ष कोरोनामध्ये होतं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं, RBIनं जी आकडेवारी जाहीर केली, त्याच्यामध्ये तुमच्या कालावधीमध्ये सलग 3 वेळा कर्नाटक, गुजरात हे FDIमध्ये 1 नंबरला आहे. आणि असं असताना काही लोकं जे मगाचा परत एकदा शब्द करतो फेक नरेटिव्ह म्हणजे खोटं बोलायचं. 6.5 लाख रुपयाचे जरी आणले असले ना, तरी त्यांनी जाहीर करावे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की 4 प्रकल्पांबद्दल जे बोललं जातं, म्हणजे एक BDP, दुसरा वेदांता फोस्कॉन, एअरबस आणि नागपूरचा एक प्रकल्प. ह्याच्यातला कुठेही प्रकल्प गेलेला नाही. ह्याची मी श्वेतपत्रिका काढली विधानसभेमध्ये, व्हाईट पेपर काढला. पण कोणाचंही धाडस विधानसभेमध्ये त्याला क्रॉस करण्याचं झालं नाही. हे देखील मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की कॅबिनेट सब कमिटी नावाची एक कमिटी असते. त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे आता 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्याचा सदस्य असतो. तर इन्सेंटिव्ह किती द्यायचा, वॉटर सबसिडी किती द्यायची, लँड टेरिफ किती द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा त्याच्यावर होऊन आम्ही इंडस्ट्रीजला दिलासा देत असतो. 18 महिने महाराष्ट्रामध्ये जर कॅबिनेट सब कमिटीची मिटिंगच झाली नाही मागच्या 2.5 वर्षामध्ये, तर 6.5 लाख कोटीचे प्रकल्प आले कुठनं? तर हे काय 6.5 लाख कोटीचे प्रकल्प कुठे आलेले नाहीत. उलट ह्या 2.5 वर्षामध्ये डावच धरून आम्ही किमान 7.5 लाख कोटीचे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले, MOU केले, कोकणामध्ये देखील आणले. कोकणामध्ये फक्त माझ्या मतदारसंघामध्ये 30,000 कोटीचे प्रकल्प आलेत. त्याची भूमिपूजनं झाली, काम देखील सुरू झाले. त्याच्यामुळं खोटं सांगायचं पण रेटून सांगायचं ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं घेतली जाते आणि त्या आता एक्सपोज होत आहेत. मी ज्यावेळी सांगितलं की 6.5 लाखाचे तरी सांगा, हं. एखादा स्मॉल स्केलमधला कुठंच तुम्ही सुरू केलं असेल ते पण नाही. त्याच्यामुळं खोटं बोलायचं, काहीतरी आकडेवारी द्यायची, पण ही आकडेवारी देत असताना मागं सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय डिक्लेअर केलं आहे, RBIनं काय डिक्लेअर केलं आहे, हे न बघता आपले आकडे देऊन टाकायचे आणि मग अडचणी द्यायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विधानसभेच्या तोंडाला असं उद्योग विभागाबाबत बदनामी करून काही होणार नाही. उलट माझा आपल्या माध्यमातून त्यांना सवाल आहे की एक अधिकारी जो नोकरीमध्ये नव्हता, पोलीस अधिकारी, त्याला नोकरीमध्ये घेतलं गेलं सचिन वाझे नावाचा. त्याला 100 कोटी रुपयाच्या वसुलीची जबाबदारी दिली गेली आणि त्यानं अंबानीच्या घराखाली स्फोटकं ठेवली. हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रानं, देशानं बघितलेलं आहे. ही खरी दहशत होती. मागच्या 2.5 वर्षामध्ये जे प्रकल्प आले नाही त्याचं कारणच असं की स्वतःचे हुजरे अधिकारी सरकारमध्ये आणायचे, त्यांना वसुलीची जबाबदारी द्यायची आणि त्यांनी वसुलीसाठी अक्षरशः स्फोटकं अंबानींच्या घराखाली ठेवली. आता उद्योजकाच्या घराखाली जर स्फोटकं ठेवली तर बाहेरनं येणारे उद्योजक म्हणणार कशाला महाराष्ट्रामध्ये यायचं. हा जो गैरसमज झालेला होता तो पसरवण्यामध्ये पहिले 6 महिने आमचे गेले. पसरवलेला जो गैरसमज आहे तो काढून टाकण्यासाठी आमचे 6 महिने गेले. त्याच्यामुळं पहिलं महाराष्ट्राला याचं उत्तर द्या, सचिन वाझे कोण? सचिन वाझेने जी हत्या केली ती कशासाठी केली? त्यानं अंबानीच्या घराखाली जी स्फोटकं ठेवली ती का ठेवली? ह्याचं उत्तर कधीच आलेलं नाही. आणि ही जर उत्तरं आली तर उद्योग त्या 2.5 वर्षामध्ये का आले नाहीत ह्याचे उत्तरं मिळतील. आणि तुम्ही सज्जन जिंदाल असतील, मुकेशभाई अंबानी असतील, गौतमभाई अदानी असतील, त्याच्यानंतर आनंद महिंद्रा असतील, त्याच्यानंतर रतनजी टाटा असतील, ते आपल्यामध्ये हयात नाहीत पण ह्यांची मी नावं का घेतोय? ह्यांच्या कंपन्यांना विचारा की त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली. टॉवर नावाची सेमीकंडक्टरची कंपनी आहे, त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली. एवढंच नाही तर गडचिरोलीमध्ये आजपर्यंत आपण जर माहिती घेतली असेल तर त्याला नक्षलवादी जिल्हा असं म्हटलं जायचं. हो. आम्ही तिथे 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली आणि नक्षलवादी जिल्ह्याचं नाव अजून 1 वर्षानं उद्योगनगरी जिल्हा होणार हा इतिहास देखील महायुतीनं रचला आहे. त्याच्यामुळे जे गडचिरोलीला कधी गेले नाहीत, गडचिरोलीच्या नक्षलवाद्यांशी त्यांनी कधी चर्चा केली नाही, त्यांना बंदुका टाका म्हणून कोणी सांगितलं नाही, अशा लोकांनी आम्हाला सल्ला द्यायची अजिबात आवश्यकता नाही. आम्ही महाराष्ट्रासाठी सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून दाखवलेलं आहे. आता तुमचा जो काही बेस आहे तो कोकणातला आहे. मग जेव्हा आपण कोकणाबद्दल बोलतो, कोकणामध्ये येणाऱ्या उद्योगधंद्यांबद्दल, आपण बघतो की गेल्या काही वर्षांमध्ये रिफायनरीला विरोध हा मोठ्या प्रमाणात कोकणात होतोय आणि एकीकडे पर्यावरण रक्षण आणि मग विकास अशा 2 गोष्टींमध्ये खरं तर कोकणी माणूस अडकलेला दिसतोय. तुम्ही कोकणाचे नेते म्हणून कशा पद्धतीनं एक तुमचं कोकण डेव्हलपमेंट मॉडेल म्हणून बघता आणि कशा पद्धतीनं तो विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, एकतर कोकणामध्ये निसर्गरम्य परिसर असल्यामुळे, समुद्र असल्यामुळे पर्यावरणपूरकच प्रकल्प आले पाहिजेत, या मताशी मी पूर्ण सहमत आहे. जी रिफायनरी येणार होती ती देखील ग्रीन रिफायनरी होती. आज देखील माझ्या मतदारसंघामध्ये आलेला 20,000 कोटीचा जो सेमीकंडक्टरचा प्रकल्प आहे तो देखील ग्रीन आहे. डिफेन्सवर जो 10,000 कोटीचा धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जे येतं ते देखील ग्रीन आहे. तिथे मिसाईल्स आणि वेपन तयार होणार आहेत. मुद्दा असा राहतो रिफायनरीच्या बाबतीमध्ये, बारसू रिफायनरीला जन्माला कोणी घातलं? आम्ही नाही घातलं. नाणार रद्द झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे जे आज उभाटाचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं की बारसूसारखी जमीन रिफायनरीला दुसरी कुठचीही मिळू शकत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीनं, सगळ्याच दृष्टीनं इथं काहीही पिकलं जात नाही. हे ओसाड रान आहे. त्याच्यामुळे बारसूचा रिफायनरीचा प्रकल्प हा आणण्याचं आता हे पाप म्हणणार नाही, त्याला जन्म हा उभाटाच्या पक्षप्रमुखांनी दिला. आणि तेच परवा सांगत होते की माझ्याकडनं ते अनावधानानं झालं, आता माझा रिफायनरीला विरोध आहे, मतासाठी विरोध आहे. आणि अजून एक राजकारण सांगतो जे जनतेसमोर आलं पाहिजे. त्यांचे आमदार म्हणतात रिफायनरी झाली पाहिजे हो, राजन. आणि माजी खासदार म्हणतात रिफायनरी झाली नाही पाहिजे.
म्हणजे जर झाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी आमच्यामुळं झाली, आणि नाही झाली तर ती लोकांचा हट्ट होता होऊ नये म्हणून जो खासदारांनी विरोध केला होता त्याच्यामुळं नाही झाली. ही दुटप्पी भूमिका तिथल्या जनतेला कळलेली आहे. पूर्वी देखील हे मी सांगितलेलं होतं उद्योगमंत्री म्हणून, आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं आचारसंहिता लागायच्या अगोदर, रिफायनरीची जागा आणि जागेवर असलेले शेतकरी यांना जर एखादा प्रकल्प नको असेल तर जबरदस्तीनं करण्याचं शासनाचं धोरण नाही. आणि म्हणून रिफायनरीच्या बाबतीतलं आमचं धोरण स्पष्ट आहे, जे आजच मी सांगत नाही. जर तिथल्या लोकांना रिफायनरी नको असेल, त्यांच्या काही शंका दूर होणार नसतील, तर गव्हर्नमेंटला देखील रिफायनरी तिथंच झाली पाहिजे, हे काय बंधन आमच्याकडे नाही. आम्ही महाराष्ट्राच्या अन्य शेतकऱ्यांना सांगून ती रिफायनरी करण्याचा प्रयत्न करू, आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू. पण जर शेतकऱ्यांना नकोच असेल तर आम्ही जबरदस्तीनं तिथं रिफायनरी करणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता आपण जर तळ कोकणाच्या राजकारणाचा विचार केला तर लोकसभेला आपण बघितलं की दोन्ही जागांवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अपयश आलं. एक जागा भाजप आणि एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली. पण आता जे काही सामने असणार आहेत विधानसभेला ते बहुतांश सामने हे उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदेची शिवसेना असे दिसतील. तर तळ कोकणामध्ये कुठंतरी उद्धव ठाकरेंची ताकद कमी पडतीये किंवा त्यांच्यासोबत जो कोकणातला शिवसैनिक होता तो त्यांच्यापासून लांब जातोय असं चित्र दिसत होतं. तर आत्ता नेमकी विधानसभेला परिस्थिती काय आहे आणि काय वाटतं तुम्हाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे परत इथं नाही, कमबॅक याच्यापेक्षा करतील का? भयानक परिस्थिती उभाटाची आहे. हम्म. तिथे धनुष्यबाणाचे मतदार आहेत, वंदनीय बाळासाहेबांना मानणारा तिथे मतदार आहे. आणि म्हणून भाजपाच्या सीट जरी निवडून आल्या असल्या तरी त्याला पूर्ण ताकद शिवसेनेनं दिलेली होती. तुम्ही पूर्ण कोकण बेल्ट जर बघितला, पालघरची जागा आम्ही जिंकलेली आहे. एक ठीक आहे, कपिल पाटील साहेबांची जागा आम्ही हरलो, पण कल्याण डोंबिवली आम्ही जिंकली, ठाणा आम्ही जिंकली, रायगड आम्ही जिंकली, आणि पुढे रत्नागिरी आम्ही जिंकली. म्हणजे 6 पैकी 5 जागा. आता हा महायुतीचा स्ट्राईक रेट जर बघितला तर 90% आहे. त्याच्यामुळं काही लोक समाधान कशावर मानतायत, हे मान्य केलं पाहिजे की संविधान बदलणार आहे हम्म. आणि मुस्लिम बांधव भगिनींना देश सोडून जावं लागणार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं तर. हा जो काही फेक नरेटिव्ह होता त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांनी उभाटाला मतदान केलं. पण उभाटाच्या कुठच्याही नेत्यांमध्ये धमक नाही की हा आम्हाला मुस्लिम समाजानं मतदान केलं सांगितलं पाहिजे ना. आणि म्हणून त्यांना आलेली ती मताची सूज होती आणि आमच्याकडनं हा वर्ग निघून गेला होता. त्यांचा गैरसमज आता दूर झाला आहे की कोणालाही देश सोडून जावं लागणार नाही, कोणीही अन्याय त्यांच्यावर करणार नाही. जो देशप्रेमी मुस्लिम बांधव आहे त्याच्या बाबतीत आमचं म्हणणं काहीच नाही, हे मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे. आमच्या मंत्रिमंडळामध्ये अब्दुल सत्तार मुस्लिम बांधव आमचे मंत्री म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळे धर्माला कुठच्याच विरोध असू शकत नाही. धर्म हा प्रत्येकाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा सन्मानच असला पाहिजे. परंतु त्याच मुस्लिम धर्मामध्ये ज्या पद्धतीनं भाजपबद्दलचं एक वाईट वातावरण तयार करण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले होते. आणि ते यशस्वी झाले म्हणून उभाटाला देखील वाटायला लागलं की ही सगळी मतं आता आम्हाला आहेत. पण आजही मी त्यांना आव्हान देतो की कुठच्याही त्यांच्या नेत्याने मुस्लिम समाजानं जे त्यांना मतदान केलं ते जाहीरपणानं मुस्लिम समाजानं आम्हाला मतदान केलं आणि हिंदू वोट बँक ही बाजूला गेली, हे आजपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही. ह्याचं कारण मुस्लिम बांधवांचं मतदान आपल्याला झालं हे सांगायला आजही उभाटा घाबरते. आता आपण तुमच्या जागेबद्दल बोलायचं झालं, रत्नागिरी विधानसभेतनं तुम्ही पुन्हा मैदानात आहात आणि तुमच्या विरोधात अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळ माने आहेत, पण त्यांचा नुकताच पक्षप्रवेश झालेला आहे. तर तुमच्यासाठी हे मैदान कसं असणार आहे? तुमच्यासमोर आता मशालीवरती उमेदवार असणार आहे पुढे. प्रत्येक प्रतिस्पर्धी हा हलका नसतो असं समजणारा मी आहे. परंतु ह्या उमेदवारांचा मला बऱ्याच वेळा अनुभव आहे. 2004ला मी त्यांचा पराभव केलेला आहे जनतेच्या आशीर्वादानं. 2009ला मी केलेला आहे, 2014ला केलेला आहे. मध्ये आम्ही एकत्र होतो. आता परत 2024ला ती संधी चालून आलेली आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाजपमधनं ते उभाटामध्ये गेले, हा लोकशाहीतला एक भाग आहे. कारण मी देखील शिंदेसाहेबांबरोबर गेलेलो होतो. परंतु हे करत असताना हिंदू समाजामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये प्रचंड तेढ निर्माण करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं. त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. आमच्याकडे एक मुस्लिम बांधवांचा कोकण नगर एक भाग आहे. तिथनं एक संघाची रॅली निघाली. आजही संघाच्या रॅलीबद्दल मला देखील अभिमान आहे. कारण मी देखील काही काळ शाखेमध्ये गेलेलो आहे माझ्या गावामध्ये आणि मी देखील हिंदू आहे. माझे आईवडील देखील हिंदू आहेत. मला देखील माझ्या धर्माबद्दल अभिमान आहे. परंतु या 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची रणनीती यांनीच आखली. त्याच्यामध्ये मला हिंदू द्वेष्टा आहे दाखवण्याचा करण्याचा प्रयत्न केला आणि 3 दिवसांनी हे निघून गेले. आता हे सगळं केलं. मी तुम्हाला अनेक फोटोग्राफ्स दाखवेन. आता मोहल्ल्यांमध्ये जाऊन ते सांगतायत की मी ते केलेलं नाही, मला तुम्ही मतदान द्या. ही जी काही दुटप्पी भूमिका आहे
ही न पटणारी आणि न आकलन होणारी आहे. आणि हे जनतेला कळतंय. हे महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या जनतेला कळतंय. मला जो रिस्पॉन्स मिळतोय, तो आजपर्यंत मी 4 निवडणुका लढवल्या त्याच्यापेक्षा प्रचंड पद्धतीनं जास्त रिस्पॉन्स मला मिळतोय. त्याच्यामुळं उमेदवार जरी उभाठामधले असले, तरी कदाचित उभाठामध्ये सक्षम उमेदवार नव्हता असेल, असं पक्षप्रमुखांना ते वाटलं असेल. ज्यांनी कष्ट केले 45 वर्ष, 35 वर्ष शिवसैनिक म्हणून, वंदनीय बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला. ते निष्ठावान कदाचित कमकुवत आहेत असं त्यांना वाटलं असेल. त्यांची ताकद नाही असं त्यांना वाटलं असेल. म्हणून आयात करून ह्यांना उभं केलं असेल. उमेदवाराला आयात करून उभं केलं याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण ते उमेदवारानं याचं उत्तर दिलं पाहिजे, की जर आपण मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये भाजपामध्ये असताना प्रचंड आपण हिंदुत्ववादी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि आता मग मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये जाऊन या सगळ्या मंडळींचे पाय का धरताय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तिथल्या हिंदू कम्युनिटीला देखील कळलेलं आहे, की हे सगळं जे घडलेलं होतं, ते घडवलेलं होतं आणि आता मुस्लिम समाजाची मतं पण आपल्याबरोबर ठेवायची आणि हिंदूंमध्ये जाऊन सांगायचं, की मी हिंदूंचा आहे. त्यांच्याकडे जाऊन सांगायचं, की मी मुसलमानांचा आहे. तर हे राजकारण आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये कधी नव्हतं. ते घडवण्याचा काही लोकं प्रयत्न करतायत. पण त्याचं फळ त्यांना 20 तारखेला नक्की मिळणार आहे. आता आपण कोकण आणि उदय सामंत तुमचा विषय काढल्यानंतर नारायण राणेंचं नाव येणार नाही असं होणार नाही. आपण लोकसभेला बघितलं होतं की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी तुमचे बंधू किरण सामंत हे आग्रही होते, तुम्ही आग्रही होतात, पण ती जागा अखेर नारायण राणेंना मिळाली. त्यावेळी तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त संघर्षाची चर्चा झालेली होती. तर पहिला प्रश्न हा की हा संघर्ष आहे का, आणि जर असेल तर मग आता तो कशा पद्धतीने वर्कआउट केला जाणार आहे? जर संघर्ष असता तर निलेश राणेंना पक्षामध्ये यावं यासाठी मी आग्रहच धरला नसता. राणेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते, देशाचे केंद्रीय मंत्री होते. आजही त्यांचे आणि माझे, मी आत्ता तुम्हालाही फोन लावून दाखवू शकतो. माझे अतिशय संबंध चांगले आहेत. काही ठीक आहे, काही तत्वाशी गैरसमज झाले असतील, परंतु राणेसाहेबांचं वाईट व्हावं ही माझी किंवा माझ्या कुटुंबाची कधी भूमिका नव्हती आणि नसणार आहे. कारण ज्या कोकणच्या नेत्यानं कोकणचा विकास करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत, त्यांच्याकडनं आम्ही शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे राणेसाहेबांमध्ये माझ्यामध्ये वाद असण्याचा प्रश्नच नाही. तो वाद असता तर निलेशजी देखील माझ्यासोबत आले नसते. त्याच्यामुळे निलेशजींचा देखील सन्मान आम्ही पक्षामध्ये करतोय. नितेशजी देखील माझे तरुण सहकारी आहेत. त्याच्यामुळे राणे आणि सामंत हा वाद दाखवला जातो. वाद लावण्याचा प्रयत्न केला जातो. पण आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद नाही. राणे हे सिंधुदुर्गामध्ये काम करतात, सामंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करतात आणि संपूर्ण मतदार जर संघ बघितला तर कोकणामध्ये सामंत आणि राणे हे एकत्रच आहेत. कुठेही त्यांच्यामध्ये वाद नाही. वाद लावायचा प्रयत्न करून देखील वाद होणार नाही, अशी दक्षता सध्या आम्ही घेतोय. आता तुमचे बंधू सुद्धा मैदानात आहेत, किरण सामंत. तर एक प्रकारे खरं तर टीका सुद्धा झालेली होती की एकाच घरामध्ये या ठिकाणी 2 जणांना उमेदवारी मिळालेली आहे, पण त्यांच्यासमोर सुद्धा कडवं आव्हान असणार आहे. तर कशा पद्धतीनं हा 2 भावांचा प्रचार चालू आहे आणि तुमच्यामध्ये सुद्धा संघर्ष आहेत अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती मागे? नाही, नाही, संघर्ष आहेत. आता हे खरं तर मी बोललो तर म्हणजे मीडियाबद्दल मला आदर आहे. तो चौथा स्तंभ आहे. पण आता सूत्रांच्या माध्यमातून काही दाखवलं जातं. आमच्या दोघांमध्ये संघर्ष आहे. आम्ही दोघांनी एकामेकाचे बॅनर काढले, हे काढले. हे ठीक आहे. काही लोकांना ह्याच्यातनं आसुरी आनंद मिळतो. पण काल देखील मी पवारसाहेबांच्या कुटुंबाबाबत बोलताना हेच सांगितलं, की राजकीय प्रवाह जरी काही असले, तरी कुटुंबामध्ये संघर्ष असावा असा समजणारा मी कार्यकर्ता नाही. घरामध्ये पक्षाचे विचार वेगळे असू शकतात. वडिलांचा पक्ष वेगळा असू शकतो. भावाचा पक्ष वेगळा असू शकतो. बहिणीचा पक्ष वेगळा असू शकतो. माझा पक्ष वेगळा असू शकतो. पण ॲज अ कुटुंब हे पक्षाच्या पलीकडचं आहे आणि म्हणून कुटुंब कॉन्क्रीट मजबूत राहावं या मताचा मी आहे, विचार जरी पक्षीय काही असले तरी. त्याच्यामुळे मी सांगतो की आमच्यामध्ये संघर्ष नव्हता, संघर्ष नाही. आम्ही एकत्रच आहोत. परंतु असं भासवण्याचं काम खासदारकीमध्ये काही लोकांनी केलं, की आमच्या दोघांमध्ये संघर्ष आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना दाखवून शांत झोप लागली, झोपेची गोळी न घेता, त्याच्यावर कदाचित तो डोस होता असेल आणि म्हणून मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण हे चांगलं नाही. सूत्रांकडनं माहिती घेऊन एखाद्या घरामध्ये संघर्ष नसताना संघर्ष लावणं हे फार मोठं पाप आहे असं मी समजणारा माणूस आहे. आणि म्हणून काल देखील मला ज्यावेळी विचारलं, की अजितदादांकडची दिवाळी वेगळी झाली आणि पवारसाहेबांकडची दिवाळी वेगळी झाली, तरी कदाचित मी असा एक माणूस असेन पहिला सांगणारा, की मला राजकीय त्यांच्या प्रवाहामध्ये काही पडायचं नाही. परंतु पवार कुटुंबाची दिवाळी एकत्र होते, हे वर्षानुवर्ष आम्ही ऐकतो. बरोबर. ती तशीच राहावी. पण त्याच्यामध्ये अजून एकानं हे केलं, की बघा अजित पवारसाहेब आणि शरद पवारसाहेब एकत्र यावं असं उदय सामंत म्हणाले. त्याच्यामुळं हल्ली ताक पिताना देखील आम्ही सगळे फुंकून पितो. पण एक मात्र आहे, की कुठच्याच घरामध्ये राजकीय संघर्ष होऊ नये या मताचा मी आहे.
आता अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे मधल्या काळामध्ये आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे खूप चांगले संबंध आहेत किंवा तितक्या द्वेषाने ते कधी शिंदेंवरती टीका करताना दिसत नाहीत आणि तुम्ही सुद्धा सातत्याने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्याचं आम्ही बघितलंय. गेल्या एक आठवड्याभरातला जो फोटो होता एक रात्रीच्या भेटीचा तो व्हायरल झालेला होता. तर नेमकी मनोज जरांगेंसोबत काय चर्चा झाली नाही, एक लक्षात त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे की एखादी संघटना आमच्या विरोधामध्ये जेव्हा उभी राहत असते किंवा त्यांचं नेतृत्व करणारा माणूस ते उमेदवार उभं करत असतो, तर त्याला जाऊन कन्व्हिन्स करणं की बाबा तुम्ही आमच्यासोबत राहा, कारण आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतोय. मराठा समाजाला 10% आम्ही आरक्षण दिलंय. निजामकालीन आम्ही ज्या नोंदी होते त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतोय. परंतु ओबीसीचं काहीही कमी न होता, त्यांच्यावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची भूमिका आहे. हे मी वारंवार त्यांना सांगितलेलं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी हे देखील सांगितलं की जसे माझे संबंध मनोज जरांगेंशी मैत्रीपूर्ण आहेत, तसे लक्ष्मण हाके साहेबांशी देखील आहेत. त्याच्यामुळं दोघांकडे ॲक्सेस असणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मी कधीही जाऊन राजकीय वाद लावण्याचा प्रयत्न कुठे केला नाही. तर माझी आजची देखील भूमिका ही आहे नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली, की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष होऊ नये. हा संघर्ष पुढच्या 3 पिढ्यांना त्रासदायक ठरू शकतो. त्याच्यामुळे लक्ष्मणराव हाकेंचं जे काही म्हणणं आहे ते देखील सरकार ऐकून घेतंय. मनोज जरांगेंचं देखील ऐकून घेतंय. त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा ह्याच्यामध्ये वाद लागू नये यासाठी मी अनेक वेळा दोघांच्याही भेटी घेतलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोघांची माझे संबंध जे आहेत ते राजकारणाच्या पलीकडचे आहेत. ते मी हक्कानं जाऊन त्यांना सांगू शकतो. शेवटी लोकशाहीतला निर्णय त्यांनी काय घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझी सरकारची भूमिका जर मी वारंवार त्यांच्याकडे जाऊन मांडली तर त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं मला वाटलेलं नाही. परंतु ते देखील एवढ्या ब्रेकिंग होतात. म्हणजे 3 वाजता गेलं तरी ब्रेकिंग होते, सकाळी 7 वाजता गेलं तरी ब्रेकिंग होते, जेवताना भेटलो तरी ब्रेकिंग होते. त्याच्यावर मी एकदाच भेटलो नाही, मी 4-5 वेळा भेटलोय. ब्रेकिंग देणाऱ्यांना मी एकदाच दिसलो, पण अनेक वेळा मी त्यांना भेटलोय. आणि अनेक वेळा भेटत असताना हेच सांगितलंय, की सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आता लोकशाहीमध्ये एखाद्याचा पाठिंबा मागणं, एखाद्याला कन्व्हिन्स करणं, त्याच्याशी चर्चा करणं हे काही पाप नाही ना. त्याच्यामुळे मी त्यांना भेटलो. आता अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे तुम्हाला काय वाटतं 20 तारखेनंतर जे मतदान झाल्यानंतर 23ला जो निकाल लागेल त्याच्यामध्ये महायुती नेमकी किती आकड्यापर्यंत पोहोचू शकते? आता मला स्पेसिफिकली विचारायचं आहे की तुमचे जे काही 40 आमदार आहेत आणि तुम्ही आता साधारणतः 80 जागा लढवताय, तर कितीचा आकडा जो आहे तो तुम्ही पार करू शकाल? भाजप कितीपर्यंत जाऊ शकेल? अजित पवारांची राष्ट्रवादी कशी परफॉर्म करेल? नाही, मला ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्षवाईज ॲनालिसिस काय मला माहीत नाही आणि ते सांगणं देखील योग्य नाही. परंतु एक मात्र मी सांगतो, की ज्या पद्धतीनं मतदानाचा आकडा वाढणार आहे, महिला भगिनींचे, युवकांचे, वरिष्ठांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. सामाजिक सलोखा राखण्याचं काम तिन्ही पक्षांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या एक लक्षात येईल, की आता जी आमची मेजॉरिटी आहे त्याच्यापेक्षा अधिकचे आमदार निवडून येऊन महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर आपल्यासोबत उदय सामंत जे होते, ज्यांनी अगदी सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीपासून ते कशा पद्धतीनं शिंदेची शिवसेना आगामी विधानसभेला सामोरी जाईल याच पद्धतीनं त्यांच्यावरती जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्याची सुद्धा उत्तरं दिलेली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीगाठी का होतात, जो सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे त्याचं सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ही सगळी मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अर्थात अशाच मुलाखतींसाठी, व्हिडिओसाठी आणि विश्लेषणांसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.